हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही स्वस्त, मस्त आणि अगदी आनंदी असाल. सो आम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि ते सदैव तुमच्या पाठीशी असू देत, चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. आणि आज गोड खाण्याची इच्छा होती. सो आज म्हटलं की चला आज आपण घरीच काहीतरी बनवूया, म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो तुम्ही बघितलं आहे मी आधी पाक करायला घेते आहे. ठीक आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी. मी ॲक्च्युली आज बनवते आहे मालपुवा. मी फर्स्ट टाईमच ट्राय करते आहे. सो आणि मी काय खूप प्रो नाही आहे, पण ते बाहेरचं खाण्यापेक्षा घरी आपण बनवलेलं, आपल्या हाताने बनवलेलं उत्तम. मी एवढं बाहेर खात नाही, त्याच्यामुळे मी घरी रेसिपी ट्राय करते आहे. सो 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि त्याच्यामध्ये मी विलायचीची पूड घातली आहे. आणि अशा पद्धतीने खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं. आपल्याला जे आपण मालपुवे बनवणार ते त्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत. सो आधी आपण ह्याचा पाक तयार करून घेऊया आणि जे मालपुवे बनवायला बॅटर लागणार आहे ते पण बनवूया. सो मी ना तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते ह्याच्याबद्दल. म्हणजे माझ्या ऑफिसची एक लंच पार्टी होती आणि त्याच्यामध्ये ना मी मालपुवे खाल्ले होते. ते इतके अप्रतिम होते ना, त्याच्यासारखे मला कुठेच दुसरीकडे मिळाले नाही आहेत. आणि मी काय केलं, पाक एकीकडे ठेवला आहे आणि आता जे मालपुव्याचं बॅटर बनवायचं आहे त्याच्यासाठी खवा किसून घेणार आहे. ॲक्च्युली आपण म्हणजे मी बनवते आहे खव्याचे मालपुवे. आय थिंक नॉर्थ साईडला खूप बनवतात, म्हणजे होळीत वगैरे. आणि म्हणूनच ॲक्च्युली मी आता नेक्स्ट मंथमध्ये होळी वगैरे पण आहे, नेक्स्ट वीक, येस मार्च फर्स्ट वीकमध्ये. सो त्यांच्याकडे होळीला मालपोहे बनवतात नॉर्थ साईडला. सो मी माझ्याकडे खवा होता, मग खवा किसून घेते आहे. आणि जी रबडी बनवतो ना आपण मालपोह्यासाठी, ती मी त्याच्यासाठी दूध बॉईल करायला ठेवलं आहे. सो म्हणजे मी जेव्हा रबडी बनवते ना तेव्हा दूध अर्धं करून त्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे तर घालतोच आपण. आज माझ्याकडे खवा आहे तर खवा पण घालणार आहे मी. आणि अजून एक गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, की तुम्ही ना रबडी बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं पनीर पण घालून बघा किसून. त्याचा थिकनेसही छान येतो रबडीला आणि चवीला पण छान लागते. खूप मस्त लागते, चविष्ट आणि खूप छान. आता हे तुम्ही बघू शकता, मी गरम दूध ओतलेलं आहे आणि जी दुधावर साय पण येते ना तर ती पण घातलेली आहे. आणि त्याने थोडंसं रिच टेक्स्चर येईल. म्हणजे आपण मालपुवा बनवतो आहे तर ह्याच्यामध्ये मी मैदा घातला आहे 1 वाटी. 1 वाटीचंच प्रमाण आहे माझं, कारण तेवढंच हवं होतं. आणि त्याच्यानंतर आता मी हे छान फेटून घेते. ह्याच्यामध्ये बिलकुल पण गुठळ्या नाही व्हायला पाहिजे, कुठलेच लम्प्स नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आता हे छान फेटून घ्यायचं. आणि अजून थोडंसं ह्याच्यामध्ये मला दूध लागेल. ॲब्सोल्युटली तुमच्या म्हणजे काय त्याला म्हणतात, मला असं वाटलं की ते तेलात टाकल्यानंतर हे नको व्हायला म्हणून मी थोडंसं टाकलं. पण तुम्ही नंतर बघाल की मी ह्याच्यामध्ये थोडं दूधही मिक्स करते कन्सिस्टन्सी व्यवस्थित वाटण्यासाठी. पण फर्स्ट टाईमच्या मानाने चांगले झाले होते, खूप छान झाले होते, मला खूप आवडले. आणि ते इतके ज्युसी झाले होते ना, खूप मस्त होते. सो आता हे मालपुव्याचं बॅटर जरी आपण फर्स्ट टाईम करतो आहे ना तरी थोडंसं दूध मला असं वाटलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी
हां, तर मी म्हणत होते की जरी आपण फर्स्ट टाईम रेसिपी बनवत असलो ना, तरी पण आपण आजकाल तर यूट्यूब, इन्स्टावरनं बघूनच सगळेजण ट्राय करतात की कसं बनवायचं आहे. सो तुम्ही चेक करू शकता की ती कन्सिस्टन्सी तुमची बरोबर आहे की नाही. आणि माझं मालपुऱ्याचं बॅटर तुम्ही बघू शकता, एकदम क्रीमी होतं आणि एकदम स्मूथ, खूप छान झालं होतं ते. आणि ह्याचे मालपुरे पण इतके अप्रतिम झाले होते ना तुमच्या. आहे बघा, मी असं दाखवते तुम्हाला की अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आणि एकदम क्रीमी, एकदम छान झालं होतं. आता हे दूध जे मी बॉईल करायला ठेवलं होतं रबडीसाठी, तर ते आता छान गरम होतं आहे. आणि तुम्हाला जे पण हवं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, मी रबडी बनवताना ड्रायफ्रूट्स जी आहे ना त्याची पूड करून घेतली होती. ठीक आहे, तुम्ही ड्रायफ्रूटचे काप पण घालू शकता, पण मी मिक्सरला त्याची पावडर करून घेतली होती. म्हणजे त्याचा थिकनेस पण छान होतो, छान येतो त्याला थिकनेस. आणि ड्रायफ्रूट्सचे तुकडे केले ना तर ते सगळे वरच तरंगतात. त्याच्यामुळे थोडी पावडर मिक्स करून घेतली, म्हणजे पावडर बनवली होती मी त्याची. तुम्ही बघू शकता की दूध आणि ना रबडीमध्ये हेच आहे की आधी पण तुम्ही दूध छान गरम करून घ्यायचं, त्याला थोडंसं काय त्याला म्हणतात, त्याला घट्टपणा येऊ द्यायचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं मिक्स करू शकता. जेवढं गोड तुम्ही खाता, तसं बघायला गेलं तर मालपुवा गोडच असतो. पण आता मी काय केलं की 1 वाटी साखर घातली आधी, आणि जे मी पनीर पण किसून घेतलं होतं, पनीर आणि खवा मिक्स किसून ह्याच्यामध्ये आता मी मिक्स करून घेते आहे सगळं एकदाच. आणि ते छान मस्त, कारण खवा गोड आहे त्याच्यामुळे मी 1 वाटी साखर घातली होती ह्याच्यामध्ये. आपल्याला जर लागली वाटलं तर आपण नंतर पुन्हा साखर घालू शकतो, पण आधी सुरुवातीला कमीच घाला. रबडी जशी शिजते ना, जशी थिक होते तसं त्याचं गोडपणाही वाढतो. ठीक आहे, सो दूध घट्ट होतं तेव्हा पण ते गोड होतं, आणि आपण खवाही घातला आहे, साखरही घातली आहे, आणि तो मालपुवा आपण साखरेच्या पाकातही डीप करणार आहेत. सो तुम्ही थोडंसं गोड, जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही रबडीमध्ये साखर अजून घालू शकता, पण मला 1 वाटी साखर इनफ झाली होती. ठीक आहे, आणि मग मी ह्याच्यामध्ये विलायचीची पावडर घातलेली आहे. येस, आणि आता हे तुम्ही छान शिजत ठेवा. आणि रबडी जी आहे ना, जेवढी गार असेल ना तेवढं छान लागते टेस्टला पण. आणि तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे मालपोहे करायचा प्रयत्न केला आहे, आणि ते छान फुगत पण होते ॲक्च्युली मस्त. आणि आता छान छोटे छोटेच केले होते मी. ही रेसिपी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे, सो मला असं वाटतं फर्स्ट टाईमच्या मानाने खूप छान झाले होते, खूप मस्त. म्हणजे मला जशी अपेक्षा होती टेस्टला, एकदम तसेच झाले होते. आणि मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की आमच्या ऑफिसचं टीम लंच होतं, आणि आम्ही हिंजेवाडीत एक हॉटेल आहे टिपटॉप इंटरनॅशनल, तिथे गेलो होतो. व्हेज हॉटेल आहे, आणि मालपुहे त्यांचे, म्हणजे जेवण तर छान होतंच, पण मालपुहा मला इतका आवडला ना, खूप आवडला. मस्तच होता. म्हणजे मी तसा मालपुहा ना कुठेच खाल्ला नाही आहे. खूप 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 त्याच्यामुळेच मला आज ना खूप गोड खाण्याची इच्छा होत होती. सो मला असं वाटलं की चला आपण पण आज मालपुहा ट्राय करूया. आणि तुम्ही बघू शकता की ज्या कडा असतात ना मालपुह्याच्या, त्या लाल होतात, आणि मध्ये मस्त ते इतकं सॉफ्ट होतं ना, खूप छान. तुम्ही पण घरी नक्की करून बघा.
रेसिपी खूप अवघड नाही आहे जेवढे आपल्याला वाटतं ना की अवघड आहे. अजिबात नाही. तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या ना तर रेसिपी पहिल्या काय त्याला म्हणतात प्रयोगात पण छान बनवू शकते. कारण मी फर्स्ट टाईम बनवली आणि ती खूप छान झाली होती. खूप छान म्हणजे अनएक्सपेक्टेड पण खरंच छान झाली होती. असेच आता आय थिंक मी काहीतरी 12 केले होते की हो 12 झाले होते मालपोहे तेवढ्या एका वाटीच्या मैद्याच्या बॅटरमध्ये. आणि ते इनफ आहेत म्हणजे 2-2, 3-3 पण खाल्लं तरी खूप होतात ते. आता असंच दुसरा बॅच पण काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्हाला स्वीट क्रेविंग होतं तेव्हा तुम्हाला काय आवडतं गोड खायला? मला तर गोड सगळंच आवडतं. आणि तुम्ही बघू शकता की छोटे छोटे टाकायचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा ते इतके पसरत होते ना, खूप पसरत होते. त्याच्यामुळे ते छोटे 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 घालायचे. आणि तुम्हाला मालपुआ आवडतो का? नक्की तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. इतके मस्त मऊ म्हणजे छान त्याला काय म्हणतात त्याची टेस्टही खूप छान होते. आणि अप्रतिम शब्दच नाही आहेत म्हणजे. सो आज तुमच्याकडे काय स्पेशल आहे? आज आता जसं जसं उन्हाळा सुरू होतो आहे ना तसं तसं थंड काहीतरी खाण्याची इच्छा होते. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. ह्याच्यावर म्हणजे मालपुआ आणि त्याच्यावर मस्त थंड थंड रबडी, एक नंबर, वर्ल्ड क्लास. नक्की ट्राय करा तुम्ही पण. रबडी जेवढी तुमची गार असेल ना तेवढी मजा येते त्याला मस्त. कारण आपण काही ते गरमागरम खात नाही, थंड असल्यावरच त्याची मजा असते. आणि गरम गॅसवरच तुम्ही शेकून घ्या. गरम गॅसवर म्हणजे मोठ्या गॅसवर नाही तर मीडियम गॅस करून तुम्ही शेका म्हणजे ते आतनं पण व्यवस्थित शेकलं पाहिजे. व्यवस्थित शांततेत थोडंसं काम करण्यासारखं आहे. मस्त थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत याला मस्त फ्राय करून घ्यायचं. थोडीशी मेहनत आहे असते प्रत्येक गोष्टीमध्ये. ते काय ते म्हणतात ना पण जी काय त्याला म्हणतात मेहनत केल्याशिवाय तर कुठली गोष्ट तुम्हाला नाही मिळू शकत. सो जर तुम्हाला छान छान खायचं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याच्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. आणि पण ते कष्ट वर्थ पण असतात. आता बाहेर तुम्ही बघू शकता की बाहेरचं खाणं कसं आहे. सो त्याच्यापेक्षा तुम्ही थोडीशी मेहनत केली तर तुम्हाला हेल्दी आणि हायजेनिक खायला मिळू शकतं. आणि अशा प्रकारे आपले मालपोहे अगदी रेडी झालेले आहेत. माझ्या हातातनं थोडंसं सटकलं होतं. हे असं नाही आहे की ॲक्च्युली मी तुम्हाला सगळं रॉ दाखवते आहे. आणि चला मी आता एका साईडला ते पाकामध्ये पण डिप करून घेतलेत आणि ही रबडी त्याच्यावर घातली.